सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील सापटणे हे एक शांत आणि ग्रामीण जीवन जगणारे गाव. या गावात शहाजी ढवळे अंदाजे 55 वर्षे हे एक मेहनती शेतकरी म्हणून ओळखले जात होते. ज्वारी, बाजरी आणि कांद्याची शेती करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. गावात त्यांची प्रतिमा एक कष्टाळू आणि कुटुंबवत्सल व्यक्ती म्हणून होती. त्यांच्या कुटुंबात पत्नी वनिता आणि 2 लहान मुले होती. शहाजी आणि वनिता यांच्या लग्नाला सुमारे 20 वर्षे झाली होती. सुरुवातीला त्यांचे वैवाहिक जीवन आनंदी होते. दोघेही एकमेकांवर प्रेम करत होते आणि एकत्रितपणे शेतीची कामे करत होते. परंतु काही वर्षांनंतर त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. शहाजी यांचे गावातील काही महिलांशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयाने वनिता सतत अस्वस्थ राहत होती. या संशयामुळे त्यांच्यात वारंवार वाद होत असत. शहाजी यांनाही वनितावर संशय होता, ज्यामुळे त्यांच्या नात्यातील विश्वासाचा पाया ढासळू लागला. त्या रात्री घरात एक भीषण शांतता होती. शहाजी ढवळे झोपले होते, कदाचित थकलेले किंवा उद्याच्या दिवसाच्या विचारात. पण त्यांची पत्नी वनिता मात्र झोपेत नव्हती. तिच्या मनात संशय, वेदना आणि अपमानाचे वादळ उसळत होते. तिने अनेकदा शहाजीच्या बदललेल्या नजरा, उडवलेली उत्तरं आणि सततचे वाद अनुभवले होते. एक दिवस शहाजीने तिला ठामपणे धमकी दिली होती, तुझ्यावर उकळत तेल ओतून संपवून टाकीन. त्याच क्षणाने वनिताच्या मनात काहीतरी तुटलं. त्या रात्री मनात प्रचंड भावनिक गोंधळ घेऊन ती उठली, स्वयंपाकघरात गेली, पाणी गरम केलं आणि त्यात मसाला टाकला. तिच्या मनात विचार सुरू होते, हे चुकीचं आहे, पण हे सहन करणं त्याहून जास्त अवघड आहे. तिने थरथरत्या हाताने उकळत तेल उचललं आणि शहाजीच्या अंगावर ओतलं. जसे ते पडले, शहाजी प्रचंड वेदनांनी झोपेतून जागे होऊन ओरडले. त्यांचं अंग उकळत्या तेलाने जळत होतं. अंगावरची कातडी गळून पडत होती. क्षणातच त्यांनी तीव्र वेदनांनी जीव सोडला. क्षणात सगळं बदललं. किंकाळी, धडपड, जळणं आणि शेवटी शांतता. एक नातं संपलं, एक आयुष्य विझलं आणि एक बाई खुनी झाली. तपास. या घटनेनंतर वनिता शेजाऱ्यांकडे धावत गेली आणि आरडाओरड करत सांगितलं की कोणीतरी अज्ञात व्यक्तीने शहाजीच्या अंगावर गरम तेल टाकून पळ काढला. गावात खळबळ उडाली आणि पोलिसांना तात्काळ बोलावण्यात आले. प्रथमदर्शनी पोलिसांनी शहाजी यांच्या भावंडांवर संशय घेतला. मृत्यूपूर्व जबाबात शहाजी यांनी संतोष राजेंद्र ढवळे आणि नरसिंह राजेंद्र ढवळे यांची नावे घेतली होती. जमिनीच्या वादातून हे कृत्य केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आणि त्यांना अटक करण्यात आली. परंतु टेंभुर्णी पोलिसांना या कथेत काहीतरी गडबड असल्याचा संशय होता. पत्नीला पती गेल्याचा पश्चाताप नव्हता. तिच्या डोळ्यात अश्रू नव्हते. तिचे वागणे असे होते जसे तिला सुटल्यासारखे वाटत होते. आणि जेव्हा पोलिसांनी विचारले की केव्हा कसे घडले, तुम्हाला केव्हा माहिती पडले, घरात तेल पसरलेलं, यातून त्यांची शंका बळावली. पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले आणि पोलीस उपनिरीक्षक धनाजी वमासे यांनी तपासाची चक्रे फिरवली. त्यांनी वनिता ढवळे यांची सखोल चौकशी केली. चौकशी दरम्यान वनिता यांची उत्तरे विसंगत आणि संशयास्पद वाटू लागली. पोलिसांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली आणि गावातील लोकांकडून माहिती गोळा केली. सखोल चौकशीनंतर वनिता ढवळे यांनी अखेर खरी कबुली दिली. त्यांनीच शहाजी यांच्या अंगावर उकळते तेल ओतून त्यांचा खून केला होता. तिने सांगितले की शहाजी यांचे इतर महिलांशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयामुळे त्या सतत अस्वस्थ होत्या. एकदा शहाजी यांनी वनिताला धमकी दिली होती की मी बाहेर अनैतिक संबंध ठेवतो म्हणून तुझ्या अंगावर गरम तेल टाकून तुला मारून टाकतो. या धमकीमुळे वनिता अधिकच अस्वस्थ झाल्या होत्या. त्या रात्री शहाजी झोपले असताना वनिता यांनी तेल गरम करून त्यात मसाला टाकला आणि ते उकळते तेल त्यांच्या अंगावर ओतले. नंतर त्यांनी बनाव केला की कोणीतरी अज्ञात व्यक्तीने हे कृत्य केले. पुढील कार्यवाही. वनिता ढवळे यांना अटक करण्यात आली आणि माढा कोर्टाने त्यांना 15 जून पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे की या प्रकरणात वनिता यांना कुणाचा तरी साथ लाभलेला असू शकतो. त्यामुळे तपास अधिक सखोल करण्यात येत आहे. या घटनेने सापटणे गावाला हादरून टाकले आहे. एकेकाळी प्रेमाने भरलेले नाते संशय आणि क्रोधाच्या आगीत भस्मसात झाले. शहाजी ढवळे यांचा मृत्यू केवळ एका व्यक्तीचा अंत नव्हता, तर तो एका नात्याचा, एका विश्वासाचा आणि एका कुटुंबाच्या स्थैर्याचा अंत होता. या घटनेतून मिळणारे धडे. संशय हा नात्यांचा सर्वात मोठा शत्रू आहे. संवादाऐवजी संशय वाढला तर प्रेमाचे रूपांतर वेदनेत आणि वेदना रागात होते. कोणतीही समस्या हिंसाचाराने सुटत नाही. ती संवादाने, समजुतीने आणि धैर्यानेच मिटू शकते. नात्यांमध्ये पारदर्शकता, विश्वास आणि एकमेकांना समजून घेणं हेच खरं बलस्थान असतं. याबद्दल तुम्हाला काय वाटते? तुमची प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.